सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाची सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न। लातूर दिनांक 29 मार्च। जिल्ह्यातील व शहरातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने आज सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथील सभागृहात शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीस हिंदू, मुस्लिम, बौद्ध व जैन बांधव उपस्थित होते। दिनांक 30 मार्च रोजी गुढीपाडवा, 31 मार्चला ईद उल फित्र रमजान, 6 एप्रिलला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम जयंती, दिनांक 10 एप्रिल रोजी भगवान महावीर जन्म कल्याणक, दिनांक 12 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव, दिनांक 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अशा विविध महापुरुषांच्या जयंती व उत्सव एकत्रित आल्यामुळे विविध जाती धर्मातील समाज बांधवांना एकत्रित बोलावून शांतता सलोखा कायम राखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व मनपा प्रशासनाच्या वतीने या शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थित समाज बांधवाच्या अडचणी समजून घेत त्यावर मार्ग काढण्यात आला। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त परगावहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लातूर येथे येणाऱ्या अनुयायांना रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे थांबण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लाईट, रस्त्यावरील खड्डे व झाडांच्या अतिरिक्त खाली अडथळा निर्माण करणाऱ्या फांद्या कमी करण्याची हमी मनपा प्रशासनाने घेतली आहे। नमस्कार। आज शांतता समितीची या ठिकाणी बैठक झालेली आहे। लातूरमधले सर्व मान्यवर आणि सर्व प्रशासकीय हेड्स या ठिकाणी उपस्थित होते। आमचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जे आहेत सोमय्या मुंडेजी, महानगरपालिका आयुक्त यांनी सगळ्यांनीच पूर्णतः तयारी केलेली आहे। आणि त्याचबरोबर आता वेगवेगळ्या जयंती येत आहेत। उद्यापासून गुढीपाडवा आहे, रमजान ईद आहे, महावीर जयंती आहे, त्याच्यानंतर बसवेश्वर जयंती आहे, रामनवमी आहे, म्हणजे सगळेच सण, आंबेडकर जयंती आहे। त्या सगळ्याच निमित्ताने शांतता सलोखा आणि त्या निमित्ताने असणाऱ्या काही अडचणी असतील तर PWD आहे, MSCB आहे, यांनासुद्धा सूचना देण्यात आल्या आहेत। लातूर जिल्हा हा नेहमी शांतताप्रिय आहे आणि त्याचप्रमाणे लोकांचं अत्यंत सहकार्य आहे। अत्यंत उत्साहामध्ये सगळे सण आणि जयंती या ठिकाणी साजरे होत असतात। प्रशासनसुद्धा त्याच्यामध्ये सामील होत असतं। आज या शांतता कमिटीच्या निमित्ताने सर्वांनीच त्याच्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला, आपल्या सूचना सांगितल्या आणि प्रशासनाने सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यासोबत राहून या सगळी कसे चांगल्या रीतीने आणि उत्साहाने होतील याचे त्यांना आश्वस्त केलं आहे। आणि याच्या निमित्ताने एक चांगला समन्वय प्रशासन आणि लातूरकर यामधला दिसून आला। एवढंच, सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। बरोबर, आज जिल्हास्तरीय लातूरमध्ये शांतता कमिटीची बैठक ही येणाऱ्या गुढीपाडवा, रमजान ईद, त्याचबरोबर रामनवमी, बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, महात्मा फुले जयंती याच्या अनुषंगाने घेण्यात आली। सर्व समाजाचे प्रतिष्ठित नागरिक इथे उपस्थित होते। वेगवेगळ्या समस्या त्यांनी मांडल्या, त्याचं निराकरण करण्यासाठी नक्कीच प्रशासन इथे पुढे पाऊल उचलणार आहे। त्याचबरोबर DJ मुक्त मिरवणूक व्हावी, जयंती व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात आवाहन नागरिकांनी इथं केलेलं आहे। नक्कीच इथे याची पूर्तता पोलीस प्रशासनाच्या वतीने होणार आहे। सर्व नागरिकांना, इथे जमलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सोशल मीडियाचं आजचं हे जे युग आहे त्याच्यामध्ये विशेष लक्ष तरुण वर्गावर ठेवायचं आहे। अनेक वेळेस सोशल मीडियावर काही गोष्टी प्रसारित होतात, ते भरपूर प्रमाणात फेक न्यूज असतात आणि तारुण्याच्या त्या भावनांमध्ये ते प्रसारित होतात आणि त्याच्यातून एखाद्या वेळेस अप्रिय घटना इथे घडू शकते। त्यासाठी सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल लातूर जिल्ह्यामध्ये, लातूर पोलिसांचंही सायबर पोलीस स्टेशनमध्ये नक्कीच कार्यान्वित आहे। अनेक त्याच्यामध्ये कारवाई केल्या जात आहेत, पण सर्व प्रतिष्ठित नागरिकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या तरुण वर्गावर विशेष लक्ष द्यायचं आहे। नक्कीच येणारे सर्व सणोत्सव हे शांततेत पार पडतील, मंगलमय पार पडतील याची मला खात्री आहे। सर्व नागरिकांना येणाऱ्या सणोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। काही ठिकाणी आक्षेपार्ह गाणी वगैरे वाजवले जातात, तर प्रशासनाला आपल्या काही सूचना आहेत की काय कोणत्याही प्रकारे आक्षेपार्ह गाणे किंवा आक्षेपार्ह देखावे इथे लावू नयेत। लावल्यास नक्कीच त्याच्यामध्ये कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल। चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।